नमस्कार, मी मेघराज हट्टी सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. ऍक्च्युली मी पुण्या दौऱ्यामध्ये होतो आणि खूप दिवसापासून प्लॅन म्हणजे मुहूर्तच येत नव्हता की आणि माझ्याबरोबर माझे जवळचे मित्र की खूप दिवसापासून एक गडिंगमध्ये आणि महाराष्ट्रात गाजलेले रील स्टार दिलवाले अक्की आणि त्याचबरोबर आवळेकर साहेब आहेत आपले कोल्हापूरचे आणि तसंच अजून एक नेतृत्व माझ्याबरोबर आहेत राज खोत दादा, यांच्याबद्दल मी नंतर बोलणारच आहे. आणि अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचं दर्शन झालं गुरुपौर्णिमेनिमित्त. तसेच आई भवानी तुळजा भवानी यांचं आई साहेबांचं सुद्धा दर्शन झालं. खूप छान वाटलं. आणि आज नुकतेच पंढरीचं वारी आपलं पूर्ण झालेलं आहे. 21 दिवसाची वारी असते, त्याच्यामध्ये लहानपासून ते वृद्ध माणसापर्यंत प्रत्येक माणूस असतोय. त्याच्यामध्ये असा माणूस म्हणतो की बाबा मला थकवा आहे आणि मी कोणतरी घरातून पाठवलेत आणि मला वारीला जायचंय म्हणून जायचंय असं नाही, पण एक मनापासून श्रद्धा असते, मनापासून एक देवाची एक नातं असतं. कारण देवांचं नातं जर असलं तर शेवटपर्यंत आपलं नातं टिकून राहतं. तर आपण त्यांचं आपण ह्याच्यामध्ये माध्यमातून स्वागत करूया. दादा आपले माझ्याबरोबर आहेत विटू माऊली संस्थेचे चेअरमन आपले राज खोत दादा, यांचं मी स्वागत करतोय. दादा तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त आणि आपली वारी म्हणजे काय याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? पहिल्यांदा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बरोबर, नक्कीच. तर वारी म्हणजे काय हे शब्दात सांगता येणार नाही. त्याचा अनुभव हा प्रत्येकाने घेतला पाहिजे. बरोबर. खरं प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या दोन वाऱ्या असतात की जन्माची वारी आणि एक मरणाची वारी. जन्माची वारी असते पण ते आपल्याला समजत नाही. मरणाची वारी आहे पण ती कधी आहे ते आपल्याला माहित नाही. तर आयुष्यात प्रत्येकानं एकदा तरी पंढरीची वारी करावी. तर ती का करावी? कारण आपल्याला पंढरीची वारी काय शिकवते तर शिस्त म्हणजे काय आणि ह्या सगळ्या ज्या भौतिक सुखसोयी आहेत ह्या तिथं जाऊन झिरो होत असतात. कारण तिथं कुठेही बसलं जातंय, कुठेही झोपायची व्यवस्था असते आणि तिथं कुणाचीही तक्रार नसत्या. बरोबर. वारीत जर जाताना एखाद्याला धक्का जरी लागला तर माऊली हा शब्द हा कुणाला शिकवायला लागत नाही. बरोबर. म्हणजे ऑटोमॅटिक तो शब्द उच्चारला जातो. म्हणजे तिथं कुठलाही भेदभाव नाही. बरोबर. आणि सगळ्या लोकांना वारीत सांभाळून घेतलं जातं. बरोबर. अशी पंढरीची एकमेव जगात भारी पंढरीची वारी असं म्हटलं जाते. तर संतांचं आपलं ह्याच्यासाठी खूप योगदान आहे. बरोबर. मग आपल्याला आता काय करता येईल कलियुगमध्ये तर पंढरीची वारी आयुष्यात एकदा का ना एकदा सगळ्यांनी नक्की करावी. कारण इथं काय शिकवलं जाते की जमिनीवरून चालायला शिकवते वारी. बरोबर. ह्या सगळ्या सुखसोयी ह्या सगळा आपला जो काय आपलं दैनंदिन जीवन सुरू असते हे आपण बऱ्याच लोकांना अजून वाटतंय की आपण अजून पाठीमागे राहिलोय काय की. खरं अशा कुठल्याच गोष्टी नाही आहेत. वारीमध्ये तुम्हाला सगळ्या एका लेवलला तिथं बघितलं जाते आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माऊलीच दिसतात. आणि मी सांगतो की मी जवळपास 17 ते 18 तास दर्शन रांगेत उभं राहिलेलो. नीट तिथं बसायची सुद्धा सोय नव्हती. इतके वयस्कर लोक तिथं होते की त्यांना नीट बसता येत नव्हतं. आणि कुणाची इच्छा बाहेर जायची नव्हती. फक्त एकच इच्छा होती की मला एकदा त्या पांडुरंगाला बघायचं आहे. आणि इतक्या दिवसातून चालत आलेले जवळजवळ 16-17 तास तिथं बसायला कुठलीही व्यवस्था नाही. आणि ज्यावेळी आपण मंदिरात जातो ते एकदा रूप पाहतो ते 17 तास आणि ते 15 दिवस चाललेलं त्या क्षणाला ते सगळं विसरलं जातंय. आणि तो जो सुख सोहळा आहे हा स्वर्गात सुद्धा मिळत नाही. असा हा वारीचा सुख सोहळा आहे. तरी मी सांगेन की नक्की सर्वांनी आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी नक्की करावी. नक्कीच आपले राज खोत दादा यांनी सांगितले. आणि तुम्ही नुकतंच बघू शकता की वारी चालू झाल्यानंतर चंद्रभागा नदी भरली होती. पण ते एक जसं म्हटलं जातं की वेळ आल्यावर सगळेजण साथ सोडतात, पण वेळ आल्यावर नक्की जर श्रद्धा आणि जर नामजप असला तर देव पण साथ देतो. अलीकडे आणि मला पलीकडे ने पांडुरंगा, भरली नदी चंद्रभागा. तशाच प्रकारे जेव्हा नदी भरली आणि फक्त सर्व लोकांचं तारंबळ उडलं होतं, काय करायचं काहीच व्यवस्था नसताना नव्हतं ते होऊन गेलं आणि देवानं साथ दिलं. पूर्ण चंद्रभागा नदी मोकळी झाली आणि आपली आळंदीकडून पालखी पंढरपूरकडे निघाली. सर्वांचं पुन्हा एकदा मी सर्वांना आयुष्याच्या शुभेच्छा देतो गुरुपौर्णिमेच्या. आणि असंच छोटंच आयुष्य आहे, तोपर्यंत मस्त जगा आणि भेटू पुढच्या एपिसोडमध्ये.